नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर उमेश भोळेसर पुन्हा एकदा घेऊन आलोय अर्थशास्त्राचं लेक्चर। आणि आज आपण आजच्या लेक्चरमध्ये एमए अर्थशास्त्र मधला जो स्थूल अर्थशास्त्र आहे त्या स्थूल अर्थशास्त्रामधला आपला जो भाग आहे तो म्हणजे सर्क्युलर फ्लो ऑफ नॅशनल इन्कम, ज्याला राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह किंवा चक्रीय प्रवाह असं म्हटलं जातं। राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह समजण्याच्या अगोदर महत्वाचं म्हणजे की हा भाग आपल्याला पदव्युत्तर पातळीवर का बरं अभ्यासला आलेला असेल ते आपण थोडक्यात बघू। बघा, अर्थव्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या संकल्पना आहेत की ज्यामध्ये बचत आहे, गुंतवणूक आहे, सरकार आहे, शेती क्षेत्र आहे, उद्योग क्षेत्र आहे, सेवा क्षेत्र आहे, या सगळ्या क्षेत्रामध्ये उत्पन्न कसं प्रवाहित होत असतं, एका ठिकाणाहून उत्पन्न दुसऱ्या ठिकाणी कसं जातं, सरकारला उत्पन्न कुठून मिळतं आणि या उद्योगामध्ये जे काही कारखाने आहेत, उद्योग क्षेत्रामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचं प्रसंस्करण उद्योग ज्याला आपण म्हणू, प्रोसेसिंग युनिट किंवा कारखाने असतात, उद्योग असतात, इंडस्ट्रीज असतात, या सगळ्यांना कच्चा माल शेती क्षेत्र कसं पुरवतं आणि सेवा क्षेत्राचं काय योगदान आहे, त्याच्यामध्ये उत्पन्न कसं जातं। त्यानंतर अर्थव्यवस्थेमध्ये वेगळ्या देशांमधून आयात आणि निर्यात होते, त्या निर्यात आणि आयातीचा आपल्या अर्थव्यवस्थेमधल्या उत्पन्नावर कसा प्रभाव पडतो, हा सगळा भाग राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहामध्ये आपल्याला लक्षात येईल। अर्थव्यवस्थेमधील उत्पन्नाचा चक्रीय किंवा चक्राकार प्रवाह याचा विचार करण्यापूर्वी आपल्याला अर्थव्यवस्थेमधील साठा आणि प्रवाह या संकल्पना समजून घ्याव्या लागतील। साठा आणि प्रवाह जे आहेत तर त्या समष्टी किंवा स्थूल अर्थशास्त्रामधल्या महत्वाच्या संकल्पनाचा वारंवार उपयोग होताना आपल्याला दिसून येतो। या संदर्भामध्ये एन ग्रेगरी मॅनक्यू नावाचे अर्थशास्त्र निघून गेले। पुन्हा म्हणतोय मी, एन ग्रेगरी मॅनक्यू काय म्हणतात, अ स्टॉक इज अ क्वांटिटी मेजर्ड ऍट अ गिव्हन पॉइंट इन टाइम व्हेअरएज अ फ्लो ऍज अ क्वांटिटी मेजर पर युनिट ऑफ टाइम। म्हणजे काय होतं, साठा म्हणजे एका विशिष्ट समयबिंदूत मोजल्या गेलेले परिमाण आहे, तर प्रवाह म्हणजे समयाच्या प्रत्येक एककात मोजले गेलेले परिमाण होय। या संकल्पना आपल्याला उदाहरणाद्वारे देखील ही मत समजून घेता येईल। बघा, साठा आणि प्रवाह हे जे संकल्पना आहे हे बाथटबचं उदाहरण देऊन आपण इथं जे क्रमिक पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला देखील मिळते। बाथ जे टब असते त्या बाथ टब मध्ये असलेले पाणी म्हणजे काय, तो पाण्याचा साठा आहे। म्हणजे एका विशिष्ट समयी त्या टब मध्ये असलेल्या पाण्याची मात्रा हा पाण्याचा साठा होय। तर नळातून येणारे पाणी म्हणजे प्रवाह आहे, किंवा घराच्या वर जे टाकी ठेवलेली आहे आपल्या पाण्याची ते काय, तो एक साठा आहे। आणि त्या पाण्याच्या टाकीमधून आपल्याला नळामध्ये जे पाणी येते त्या नळ्यातल्या पाण्याला प्रवाह असं म्हटलं जातं। आता अर्थशास्त्रामध्ये ह्या ज्या संकल्पना आपला साठा आणि प्रवाह जर समजून घ्यायचे असतील तर त्याचे देखील आपल्याला उदाहरण पाहून आपल्याला ह्या संकल्पना समजून घेता येईल। अर्थशास्त्रामध्ये पैशाचा पुरवठा, एकूण संपत्ती, एकूण कर्ज, एकूण भांडवली साठा इत्यादी स्थूल साठ्याचे व्हेरिएबल्स किंवा चल आहेत। यांचा एका विशिष्ट समय क्षणाशी म्हणजे स्पेसिफाईड पॉइंट इन टाइम ज्याला म्हटलं जातं त्याच्याशी रिलेट किंवा त्याच्याशी डायरेक्ट संबंध असतो। उदाहरणार्थ, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा साठा उदाहरणार्थ कितीतरी कोटी रुपये, आपण आकडेवारी एक काल्पनिक आकडेवारी घेऊ की उदाहरणार्थ भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा साठा हा 7,36,344 कोटी रुपये आहे। या विधानाला अर्थ राहत नाही, कारण येथे समयाचा विशिष्ट क्षण दिलेला नाही की कोणत्या टायमाला किती पैसा आहे हे लक्षात येत नाही, परंतु हा साठा विशिष्ट तारखेला उदाहरणार्थ 23 डिसेंबर 2005 ला हा साठा 7,36,344 कोटी होता असं जर म्हटलं तर त्या म्हणण्याला मोठा अर्थ राहतो। असा उल्लेख असल्यास त्याला काय होतो, अर्थ प्राप्त होतो। पैसा हा साठा असून खर्च किंवा चलन व्यवहार हे प्रवाह आहेत। काय म्हणतो मी, पैसा हा साठा असून खर्च किंवा चलन व्यवहार हे काय आहेत, हे प्रवाह आहेत। चलनाचे व्यवहार, पैशाचे व्यवहार जे होतात तर ते काय, ते प्रवाह आहे। राष्ट्रीय उत्पन्न किंवा राष्ट्रीय उत्पादन, बचत, उपभोग, गुंतवणूक, एकूण नफा
ह्या सगळ्या स्थूल किंवा समष्टी चलाची उदाहरणे आपल्याला म्हणता येतील. समष्टी चलाची उदाहरणे का म्हणतो आपण? कारण स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूणांचा अभ्यास केला जातो. एकूण उत्पादन, एकूण उत्पन्न, एकूण बचत, एकूण उपभोग, एकूण गुंतवणूक या सगळ्या बाबी एकूणांचा विश्लेषण ह्या स्थूल अर्थशास्त्रामध्ये होत असल्यामुळे हे एकूण नफा किंवा एकूण ज्या गुंतवणूक ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत हे काय, हे समष्टी चलाची उदाहरणे मानावी लागतील. आणि साठा आणि प्रवाह हे बहुधा परस्पराशी संबंधित असतात. कारण प्रवाह म्हणजे साठ्यात होणारा बदल आहे. काय म्हटलं मी? प्रवाह म्हणजे साठ्यात होणारा बदल आहे. एका विशिष्ट वर्षी असणारी शुद्ध गुंतवणूक हा प्रवाह आहे. आणि ही गुंतवणूक वर्षाच्या शेवटी व प्रारंभी भांडवलाच्या साठ्यात होणाऱ्या बदला एवढी असते. पुन्हा उदाहरण घेऊ आपण. म्हणू समजा 1 एप्रिल 2005 रोजी भांडवलाचा साठा 1,50,000 1,50,000 उदाहरणार्थ 1.5 लाख कोटी रुपये एवढा होता. आकडे सगळे काल्पनिक समजण्यासाठी. तर तो 31 मार्च 2006 रोजी वाढून 1,75,000 कोटी झाला. 2005-06 या काळात गुंतवणूक ही 25,000 कोटी रुपये असेल. तसेच एका विशिष्ट वर्षी बचतीचा प्रवाह हा संपत्तीच्या साठ्यात पडणारी भर आहे. अंदाजपत्रकीय तूट जे काढल्या जाते त्याला आपण बजेट डेफिसिट म्हणतो. दरवर्षीचं बजेट येते आणि त्या बजेटमध्ये डेफिसिट आपल्याला हा शब्द प्रयोग ऐकायला मिळतो. ही अंदाजपत्रकाची तूट वार्षिक प्रवाह असून राष्ट्रीय कर्जाच्या साठ्यात पडणारी भर आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये जे कर्ज आहे ते कर्ज वाढून राहिलं. तर का बरं वाढून राहिलं? कारण अंदाजपत्रकामध्ये तूट आहे, कर्जाची देणी आपल्या अंगावर जास्त आहे. आणि ही जर तूट वाढत असेल, दरवर्षी अंदाजपत्रकातील तूट डेफिसिट बजेटचं वाढत असेल, तर निश्चितच त्या देशामधल्या कर्जाच्या साठ्यात पडणारी ही भर आहे. त्याच प्रकारे देशामध्ये जर मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्नात वाढ होत असेल, तर एका वर्षात पडणारी उत्पन्नातील वाढ ही जी प्रवाह आहे, तर ती प्रवाह जी आहे तर ते एकूण देशाच्या एकूण उत्पन्नाच्या साठ्यात पडणारी भर असं देखील आपण त्याला म्हणू शकतो. उत्पन्नाचा चक्राकार किंवा चक्रीय प्रवाह या संकल्पनेकडे आता आपण जाऊ. ही जी सगळी साठा आणि प्रवाह ही संकल्पना आहे ही समजली तर आपल्याला नॅशनल इन्कमचा फ्लो कसं होत असतं तो आपल्याला भाग लक्षात येईल. बघा, सर्क्युलर फ्लो ऑफ इन्कम पाहताना अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्न आणि खर्च हे एका सतत चक्रीय पद्धतीने नेहमी प्रवाहित होत असतात. यालाच उत्पन्नाचा चक्रीय किंवा चक्राकार प्रवाह असं म्हटलं जाते. पुन्हा म्हणतो मी, अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्न आणि खर्च हे सतत एका चक्रीय प्रवाहाने किंवा चक्रीय पद्धतीने प्रवाहित होत असतात. यालाच चक्रीय किंवा चक्राकार प्रवाह असे म्हणतात. यामध्ये बचत, गुंतवणूक, कर, कर्ज, खरेदी, सरकारी खरेदी, निर्यात, आयात ह्या सगळ्या बाबींचा समावेश होत असतो. तर पुन्हा जाऊया आपण की अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह पाहताना द्विक्षेत्रीय अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह हा कसा असतो. द्विक्षेत्रीय अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह या शब्दावरूनच किंवा या वाक्यावरूनच आपल्याला काय लक्षात येईल की इथे 2 क्षेत्र असतील आणि अर्थव्यवस्थेमध्ये या 2 क्षेत्राची विभागणी करताना एक पहिलं जे क्षेत्र आहे ते म्हणजे घरगुती क्षेत्र आणि दुसरं जे क्षेत्र आहे ते व्यवसाय क्षेत्र किंवा बिझनेस सेक्टर. पहिलं जे आहे हाऊस होल्ड सेक्टर, दुसरं आहे बिझनेस सेक्टर. अर्थव्यवस्थेमध्ये पारिवारिक किंवा घरगुती क्षेत्र आणि व्यवसाय क्षेत्र हे 2 क्षेत्र आहेत. हे 2 क्षेत्र गृहीत धरून अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह कसा प्रवाहित होत असतो ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. बघा, उत्पादनाचे 4 घटक आहेत. ते म्हणजे भूमी, भांडवल, श्रम आणि संघटन. भूमी, श्रम, भांडवल आणि संघटन ही सगळी उत्पादनाची जी साधने आहेत किंवा फॅक्टर्स आहेत ही कोणाकडे असतात? हे असतात घरगुती क्षेत्राजवळ. आता आपण म्हणू हे घरगुती क्षेत्राजवळ कसे असतात. बघा, भूमी हे घरगुती क्षेत्राकडे असणारी, शेतकऱ्याकडे असणारी जमीन. श्रम जो आहे तो श्रमिक जो स्किल असेल, अनस्किल असेल तो घरगुती क्षेत्राकडे आहे. भांडवल, पैसा रूपी भांडवल असेल, मशीन वगैरे असेल, यंत्रतंत्र असेल. संघटन, उद्यमी, मालक देखील तो व्यक्ती. तर हे सगळेच्या सगळे उत्पादनाचे घटक हे द्विक्षेत्रीय अर्थव्यवस्थेमध्ये हाऊस होल्ड सेक्टरकडे किंवा घरगुती क्षेत्राकडे असतात. घरगुती क्षेत्र हे व्यवसाय क्षेत्राला भूमी भाड्याने देऊन खंड मिळवत असतो. भूमी जर भाड्याने दिली एखाद्या कंपनी मालकाला किंवा बिझनेस सेक्टरला तर त्याचा मोबदला म्हणून, त्या जमिनीचा मोबदला म्हणून रेंट किंवा
खंड त्याला मिळत असतो, भूमी मालकाला किंवा शेतकऱ्याला. श्रम एकूण काय मिळते? मजुरी मिळते. श्रमिक जर त्या कारखान्यामध्ये किंवा व्यवसाय सेक्टरमध्ये गेले तर त्याला काय मिळते? मजुरी मिळते. म्हणजे एका ठिकाणी व्यवसाय क्षेत्र असते, एका ठिकाणी हाऊसहोल्ड सेक्टर किंवा घरगुती क्षेत्र असते. हे घरगुती क्षेत्र काय करते? उत्पादनाचे घटक बिझनेस सेक्टरला किंवा व्यवसाय क्षेत्राला देते. व्यवसाय क्षेत्र त्याच्या सगळ्या प्रकारचं प्रसंस्करण किंवा प्रोसेसिंग करते आणि त्याचा उपयोग आपण पाहणार आहोत की त्याचा उपयोग हा कशा प्रकारे वस्तूंची निर्मिती करण्यासाठी तो करतो. जसं श्रम एकूण मजुरी मिळवल्या जाते तसं भांडवल देऊन व्याज मिळवल्या जातं. संघटनेच्या माध्यमातून संघटक जो असतो उदाहरणार्थ मॅनेजर आहे, ते कंपनी चालवणारा मॅनेजर आहे, तो मालक आहे, तो काय करतो? ती सगळी चालवण्यासाठी त्याचा मोबदला म्हणून नफा घेत असतो किंवा लाभ घेत असतो. व्यवसाय क्षेत्रात उत्पादक वर्ग असून तो वस्तूंचे उत्पादन करून घरगुती किंवा पारिवारिक क्षेत्राला वस्तू विकतो. बघा, सुंदर विश्लेषण आहे. काय म्हटलं मी की हे जे व्यवसाय क्षेत्र जे आहे तर ते व्यवसाय क्षेत्र काय करते? घरगुती क्षेत्राकडून हे उत्पादनाचे सगळे घटक फॅक्टर मार्केट मधून किंवा संसाधन बाजारमधून सगळेच्या सगळे घरगुती क्षेत्राकडून घेते आणि त्या मोबदल्यामध्ये त्यांना प्रत्येकाची मोबदले देते. आणि ह्या सगळ्याच्या सगळ्या उत्पादन घटकांचा उपयोग करून हे बिझनेस सेक्टर किंवा व्यवसाय क्षेत्र वेगळ्या वस्तू आणि सेवेची निर्मिती करते. व्यवसाय क्षेत्र जेव्हा घरगुती क्षेत्राकडून उत्पादनाची साधने कामावर लावतो तेव्हा खंड, मजुरी, व्याज, लाभ, नफा या रूपाने व्यवसाय क्षेत्राकडून घरगुती क्षेत्राकडे उत्पन्नाचा प्रवाह सुरू होतो. व ज्यावेळी व्यवसाय क्षेत्राने तयार केलेली सगळ्याच्या सगळ्या प्रकारची वस्तू आणि सेवे जे काही वस्तू निर्माण करते, म्हणजे घरगुती क्षेत्राकडून व्यवसाय क्षेत्राने जी उत्पादनाची घटके घेतली, उत्पादनाची जी साधने घेतली, त्याच्यावर पूर्णच्या पूर्ण प्रसंस्करण केलं किंवा प्रोसेसिंग केली, प्रक्रिया केली आणि वेगळ्या प्रकारच्या वस्तूंची निर्मिती केली. हे वेगळ्या प्रकारचे वस्तू आणि सेवा पुन्हा घरगुती क्षेत्राला हे व्यवसाय क्षेत्र विकते आणि ज्या उत्पादन घटकाच्या मोबदल्यामुळे व्यवसाय क्षेत्राकडून उत्पन्न देणी जे म्हटलेलं आहे, हे उत्पन्न देणी का बरं घरगुती क्षेत्राकडे गेलं होतं? बिझनेस सेक्टरकडून किंवा व्यवसाय क्षेत्राकडून. कारण घरगुती क्षेत्राने भूमी, भांडवल, श्रम आणि संघटन हे सगळेच्या सगळे उत्पादन घटक दिले होते आणि ज्यामुळे व्यवसाय क्षेत्राला उत्पन्न देणी हे या घरगुती क्षेत्राला पैसे द्यायचे होते त्यांचा या उत्पादन घटक वापरल्यामुळे. आता या हाऊसहोल्ड सेक्टरकडे जे पैसे आले होते ते पैसे पुन्हा या व्यवसाय क्षेत्राकडे जातात, बिझनेस सेक्टरकडे जातात. ते कसे जातात? हे व्यवसाय क्षेत्र काय करते? वेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि सेवेची निर्मिती करते आणि वस्तू आणि सेवेची निर्मिती करून या वस्तू बाजारामार्फत, कमोडिटीज मार्केट मार्फत वेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि सेवेची निर्मिती करून या घरगुती क्षेत्राला विकतो. म्हणजे तुम्हाला कपडे पाहिजे, तुम्हाला वेगळ्या प्रकारचे साबण पाहिजे, तुम्हाला दैनंदिन जीवन जगण्यासाठी सगळ्या प्रकारच्या ज्या वस्तू पाहिजे त्या वस्तू आपल्याला बिझनेस सेक्टर मधून या मार्केटमध्ये मिळतात. मग मार्केटमध्ये आपल्या घरगुती क्षेत्राकडून पुन्हा त्याची डिमांड होते आणि घरगुती क्षेत्र या वेगळ्या वस्तू आणि सेवांवर खर्च करते, ज्याला कन्झम्पशन एक्सपेंडिचर म्हटलं जातं, उपभोग खर्च म्हटलं जातं. या उपभोग खर्च केल्यामुळे घरगुती क्षेत्राने वेगळ्या वस्तू आणि सेवेवर पैसा खर्च केल्यामुळे पुन्हा हा पैसा व्यवसाय क्षेत्राकडे येतो. म्हणजे अशा प्रकारे अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्न हे व्यवसाय क्षेत्राकडून घरगुती क्षेत्राकडे आणि घरगुती क्षेत्राकडून पुन्हा व्यवसाय क्षेत्राकडे अशा चक्राकार पद्धतीने प्रवाहित होत असते. आणि द्विक्षेत्रीय अर्थव्यवस्थेमध्ये हा राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह फक्त दोनच क्षेत्राकडे एकमेकाकडे जात असतो. हे या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. या ठिकाणी आपल्याला महत्वाचं म्हणजे की प्रॉडक्ट मार्केट आणि एक कमोडिटी मार्केट ज्याला म्हटलेलं आहे. म्हणजे प्रॉडक्ट मार्केट जे आहे तर ते प्रॉडक्ट मार्केट ज्याला वेगळ्या प्रकारच्या वस्तूंचा बाजार म्हणू आपण किंवा मार्केट म्हणू, आणि दुसऱ्या ठिकाणी फॅक्टर मार्केट ज्याला उत्पादन घटकांचा संसाधन बाजार म्हणू. हा जो बाजार आहे हा दोन बाजार मार्फत हे व्यवहार होत असतात. वस्तू बाजारात घरगुती क्षेत्र व्यवसाय क्षेत्राकडून वस्तू आणि सेवा यांची खरेदी करतो. मी पुन्हा रिपीट करत आहोत. उत्पादन साधन या बाजारात घरगुती क्षेत्र हे व्यवसाय क्षेत्राला उत्पादनाची भूमी, भांडवल, श्रम आणि संघटन यांच्या सेवा पुरवून एक प्रकारे उत्पन्न मिळत असते. अशा प्रकारे
घरगुती क्षेत्र व्यवसाय क्षेत्राने पुरविलेल्या सगळ्या वस्तू आणि सेवा खरेदी करते आणि त्याकरता व्यवसाय क्षेत्राला पुन्हा उत्पन्न देते. अशा प्रकारे एका ठिकाणी उत्पन्न दुसऱ्या क्षेत्राकडे जाते, दुसऱ्या क्षेत्राकडून पुन्हा पहिल्या क्षेत्राकडे येते. म्हणजे घरगुती क्षेत्राला जे उत्पादनाचे घटक मिळून पैसे मिळालेले होते ते पुन्हा पैसे उपभोगावर खर्च केल्यामुळे, वेगळ्या वस्तू आणि सेवावर खर्च केल्यामुळे हा पैसा पुन्हा बिझनेस सेक्टरकडे जातो. अशा प्रकारे ह्या दोन्ही क्षेत्रामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्न आणि खर्च यांचा प्रवाह हा चक्राकार सातत्याने होत असतो. या द्विक्षेत्रीय अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहाची काही अझम्पशन किंवा गृहीत आहेत, त्यावरच हे विश्लेषण आधारलेलं आहे. पहिलं जे गृहीत आहे ते म्हणजे घरगुती क्षेत्राला व्यवसाय क्षेत्राकडून मिळणारे उत्पन्न हे व्यवसाय क्षेत्राद्वारे निर्मित वस्तू खरेदी करण्याकरता घरगुती क्षेत्राद्वारे पूर्णपणे खर्च होते. हे एक महत्वाचं आहे. काहीच पैसे घरगुती क्षेत्राकडे राहत नाही. जेवढे मोबदला उत्पादन घटकांना मिळाला होता तो सगळ्याच्या सगळा वस्तू आणि सेवावर खर्च केला जातो. हे पहिलं अझम्पशन आहे. दुसरं अझम्पशन किंवा गृहीत आहे, व्यापारी पेढ्या ह्या विकले जाईल एवढंच उत्पादन करतात. काय म्हणतात? व्यापारी पेढ्या ह्या विकले जाईल एवढेच उत्पादन करतात, ओव्हर प्रोडक्शन राहत नाही, असं या गृहीताला म्हणायचं आहे. म्हणजे मालविषयक सूचीमध्ये कोणताही बदल होत नाही. जेवढ्या वस्तू आणि सेवा घरगुती क्षेत्राला लागतात तेवढ्याच बिझनेस सेक्टर मधून किंवा व्यवसाय क्षेत्राकडून निर्माण केल्या जातात. तिसरं जे गृहीत आहे, व्यवसाय क्षेत्र शिल्लक राहिलेले उत्पन्न म्हणजे शिल्लक राहिलेले उत्पन्न शिल्लक म्हणून ठेवत नाही. घरगुती क्षेत्राला वस्तू आणि सेवांची विक्री करून व्यवसाय क्षेत्राला जे उत्पन्न मिळते ते सर्व उत्पन्न खंड, मजुरी, व्याज, नफा या रूपाने घरगुती क्षेत्राला पूर्णपणे वापरायला देतो. म्हणजे उत्पन्नाबरोबर खर्च अशी स्थिती या द्विक्षेत्रीय अर्थव्यवस्थेमध्ये चक्राकार प्रवाहामध्ये आपल्याला पाहायला मिळते. याच गृहीताच्या आधारावर अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह प्रवाहित होत असतो. परंतु ही गृहीते वास्तव नसून अर्थव्यवस्थेच्या प्रक्रियेमध्ये व्यवस्थितरित्या बसत नाही असं देखील आपल्याला पाहायला मिळते. मात्र आपल्याला द्विक्षेत्रीय अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह असा जर प्रश्न आला तर हा भाग आपल्याला त्या गृहीताच्या आधारावर आणि त्या विश्लेषणावर लिहावा लागेल. बघा, याच ठिकाणी आपल्याला द्विक्षेत्रीय अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह पाहताना बचत आणि गुंतवणूक या दोघांमध्ये उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह कसा प्रवाहित होत असतो. म्हणजे सर्क्युलर फ्लो ऑफ मनी विथ सेव्हिंग अँड इन्व्हेस्टमेंट ही संकल्पना देखील आपण पाहू आणि आजचं लेक्चर इथं आपण संपवू. उत्पन्नाच्या चक्राकार प्रवाहात नियमितपणे लिकेज किंवा गळती होत असते, तसेच त्यामध्ये भर देखील पडते. उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहात जे उत्पन्न प्रवेश करीत नाही ती गळती आहे, तर जे उत्पन्न प्रवेश करते त्याला भरपाई म्हटलं जाते. गळती ही उत्पन्न प्रवाहात होते तर भरपाई जी आहे तर ते व्यय प्रवाहामध्ये होत असते. उत्पन्नाच्या चक्राकार प्रवाहात बचत ही काय गळती आहे. जर कुठल्याही सेक्टरने जर बचत केली तर पूर्णच्या पूर्ण पैसे हे उत्पन्नाबरोबर खर्च होणार नाही. कोण्या एका क्षेत्राने जर बचत केली, 1,000 रुपये जर हाऊसहोल्ड सेक्टरला मिळाला, ते 1,000 मधून जर 200 रुपये बचत होत असेल तर 800 रुपयाचं उपभोगावर खर्च होईल. 200 रुपयाच्या बचतीमुळे या उत्पन्न प्रवाहाला गळती निर्माण आहे. प्रत्यक्षात असे दिसून येते की हाऊसहोल्ड सेक्टर किंवा बिझनेस सेक्टर, घरगुती क्षेत्र किंवा व्यवसाय क्षेत्र आपल्या जवळील पूर्णच्या पूर्ण उत्पन्न खर्च करत नाही. घरगुती क्षेत्रातील उपभोक्ता वर्ग हा आपले संपूर्ण उत्पन्न वस्तू आणि सेवा यांच्यावर खर्च करेलच असं नाही. मिळणाऱ्या उत्पन्नातील काही भाग तो विशिष्ट उद्दिष्टांकरता बचत करून ठेवत असतो. तसेच व्यापारी पेढ्या देखील काय करतात, वस्तूंच्या विक्रीपासून मिळणारे उत्पन्न पूर्णपणे खर्च करत नाही. अझम्पशन असं आहे द्विक्षेत्रीय अर्थव्यवस्थेमध्ये की पूर्णच्या पूर्ण उत्पन्न खर्च केले जाते. मात्र वस्तुस्थितीमध्ये पाहायला मिळतं की दोन्ही सेक्टर मधले जे लोक आहेत किंवा दोन्ही सेक्टर मध्ये बचत होताना पाहायला मिळते आणि त्यामुळे उत्पन्नाच्या प्रवाहामध्ये गळती देखील निर्माण होऊ शकते. आता या ठिकाणी या आपल्याला बचत आणि व्यवसाय क्षेत्र आणि घरगुती क्षेत्रामध्ये कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट आणि बचतीचा भाग आहे तो आपल्याला पाहायला मिळेल. याच्यामध्ये बघा की या ठिकाणी या आकृतीमध्ये आपल्याला एका ठिकाणी घरगुती क्षेत्र, दुसऱ्या ठिकाणी व्यवसाय क्षेत्र आहे. मनामध्ये भांडवलाचं जे भांडवली मार्केट जे आहे तर ही भांडवली मार्केट किंवा
कशा प्रकारे रोल इथं प्ले करते ते आपल्याला पाहायला मिळेल. घरगुती क्षेत्र काय करते? घरगुती क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये उपभोग करते. कन्झम्पशन एक्सपेंडिचर ज्याला आपण म्हटलं होतं आधीच्या आकृतीमध्ये देखील, वेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि सेवा व्यवसाय क्षेत्राकडून खरेदी करत असल्यामुळे उपभोगावर खर्च करते. उपभोगावर खर्च केल्यामुळे हे पैसे व्यवसाय क्षेत्राकडे जातात. हे व्यवसाय क्षेत्र काय करते? हाऊसहोल्ड सेक्टरला उत्पादनाच्या घटक वापरल्यामुळे घरगुती क्षेत्राला आपण आधी म्हटल्याप्रमाणे की हे पैसे पुन्हा उत्पन्न देणे हे घरगुती क्षेत्राला असतात. हे सगळं सर्क्युलर फ्लो उत्पन्नाबरोबर खर्च सुरू असते. मात्र घरगुती क्षेत्राने जर बचत केली किंवा व्यवसाय क्षेत्राने जर बचत केली तर या उत्पन्न प्रवाहाला गळती निर्माण होते. व्यवसाय क्षेत्रामध्ये बचत जर झाली तर भांडवली ती बचत होऊन जाईल. घरगुती क्षेत्राने देखील बचत केली तर ते देखील त्यांची बचत ठरेल आणि या बचतीचं रूपांतर जर या व्यवसाय क्षेत्राने गुंतवणुकीमध्ये जर केलं तर राष्ट्रीय उत्पन्नाला एक प्रकारे त्यांच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये अजून वाढ होऊ शकते. त्यांच्या एकूण बिझनेस सेक्टरमध्ये वाढ होऊ शकते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळते की दोन्ही क्षेत्राने जर बचत केली तर मुख्यत्वे या उत्पन्नाच्या प्रवाहाला गळती निर्माण होऊ शकते. उत्पन्न बरोबर खर्च राहू शकत नाही. द्विशर्त अर्थव्यवस्थेमध्ये गृहीत धरलेला आहे की उत्पन्नाबरोबर खर्च असते. पूर्णच्या पूर्ण उत्पन्न हे खर्च केल्या जाते उपभोग खर्च या नात्याने किंवा या ठिकाणी, आणि व्यवसाय क्षेत्र पूर्णच्या पूर्ण उत्पन्न देणे हे घरगुती क्षेत्राला करते. अशा प्रकारचं विश्लेषण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण 3 सेक्टर इकॉनॉमी मध्ये कशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह आहे तो भाग पाहू. आज आपल्याला द्विक्षेत्री अर्थव्यवस्थेमध्ये घरगुती क्षेत्र म्हणजे काय, व्यवसाय क्षेत्र म्हणजे काय हा भाग समजला असेल आणि दोन्ही सेक्टरमध्ये कशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह प्रभावित होत असतो हे आपण या ठिकाणी पाहिलं. धन्यवाद मित्रांनो. इकोस्टार या चॅनलला जर आपण नवीन असाल तर लगेच या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून अर्थशास्त्रातील सगळे लेक्चर आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद.